दादा तिथं लाऊड स्पीकर लावता येणार नाही आणि भडकाऊ भाषण बिलकुल करता येणार नाही एकच दिवसासाठी. आणि त्याने नाही केलं, आता नोटीस काढीन त्याने. भाडखाऊ नाही तर काय ती भाडखाऊच नोटीस आहे ना ती. तुम्हाला जमतं का तसे पाठायला? हे लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं? असा आदेश काढणं की मुंबईत येऊ नका, लाऊडस्पीकरच लावू नका आणि भाजी भाकरी करून खाऊ नका. मग काय खातू? दगड खातू किती झाले समुद्रात टाकलेली? वाळू खातोय समुद्रात? काय खातू? भाकरी तुकडे तर खावा लागते ना करून. तुम्ही तर देत नाहीत लोकाला. म्हणा हे करू नको ते करू नको. मराठी सगळं करीत असते आणि यावेळेस मराठी मागे येत बी नसते, येत नसते. मला पुरा निर्णायक आंदोलन करायचंय. जर मुंबई ठरली तर माघारी येत नसतो. आणि कसे आडवे येतात, तुम्ही एकदा आमच्यावर हल्ला केलेला आहे, रक्ताचा चिखल केलेला आहे, फोडून डबल नादात पडायचं नाही बरं का या. आता आम्ही सावध आहेत हे ध्यानात ठेवायचं. आणि तुमच्यावर सगळ्याचा राग आहे. मग दलित मुस्लिमापासून शेतकऱ्यापासून सगळे व्यावसायिक वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर. हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही दक्षिण मुंबई वगळता, आझाद मैदान वगळता इतर कुठेही तुम्हाला आंदोलन, निदर्शनं धरणं काही तुम्ही करू नका म्हणल्यावर आम्ही मग कुठं करीत असतो? बुळकांडात करीत असतो मग आम्ही. मग तर कुठं करीत असतो? दादागिरी करायची नाही. आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही. हा कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार. तू काय करणार तर बघू त्या टायमाला. आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार. हा सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात. मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो. होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा. आम्ही सज्ज होणार आहेत. मग तुम्ही लोकांना वेटीस करून धरता रे. कशामुळे लोकांना तळपिता विनाकारण? आमचेच आरक्षण आमचंच रद्द करता. कशाला तळतळाट घेता लोकांचा?